चालत आहे पंढरीची वाट या उक्तीप्रमाणे तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा हा पुढे पुढे चालत आहे आणि आज हा पालखी सोहळा अकलूजमध्ये दाखल झाला आहे। अकलूजमध्ये आता रिंगण देखील पार पडले आणि हा रिंगणाचा अतिशय आनंदाचा सोहळा मोठ्या उत्साहामध्ये इथे पार पडला आहे आणि वारकऱ्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला। आपण पाहू शकतो इथे भर चिखलामध्ये देखील वारकऱ्यांनी या खेळाचा आनंद घेतलेला आहे। आपल्यासोबत वारकरी काय सांगाल तुम्ही? आज वारीमध्ये रिंगण सोहळा पार पडला, रिंगणाच्या सोहळ्यामध्ये रिंगण सोहळ्याचा आनंद घेतला, काय भावना आहे? खूप आतून आनंद झाला, पण आज मनापासून समाधान वाटलं। रामकृष्ण काय काय भावना आहे, काय सुख भेटलं? जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले। तुम्ही काय सांगाल? आज रिंगण सोहळा पार पडला, रिंगण सोहळ्याचा जो आनंद होता त्या आनंद तुमचा गगनात मावेना असं दिसते, कारण तुम्ही चिखलामध्ये देखील लोळलात, काय भावना आहे? हा सुख सोहळा स्वर्गी नाही या उक्तीप्रमाणे आम्ही शिवजन्मभूमीतून जुन्नर या ठिकाणी जानकी दास महाराज दिंडी सोहळ्यामध्ये या ठिकाणी दाखल झालो आणि या रिंगणामध्ये आमचे सर्व महाराज मंडळी असतात, आम्ही असं अतिशय आनंद घेतला की आनंद पाहून जन्मोजन्मी हाच पुण्य केले। काय विठुरायाला साकडे घातल्या? विठुरायाला आज एक साकडे घातले। मी जुन्नर या ठिकाणी पंचायत समिती सदस्य आहे। मी विठुरायाला एकच सांगतो की विठुराया या ठिकाणी आमच्या शेतकरी राजाला पाऊस व्यवस्थित होऊ दे आणि त्यांच्या पिकाला चांगल्या प्रकारचा बाजारभाव मिळू दे आणि आमचा बळीराजा सुखी राहू दे असं मी विठुरायाला मागणी घालतो आणि वारकऱ्यांची अतिशय उत्कृष्ट अशी या ठिकाणी वारी घडत आहे, त्याबद्दल मी सर्व प्रशासनाचा असेल त्याचप्रमाणे सर्व व्यवस्थापन कमिटीस मी हार्दिक अभिनंदन करतो आणि आपल्या माध्यमाच्या द्वारे आम्हाला जे या ठिकाणी आपण मुलाखत घेऊन आम्हाला समाजासमोर किंवा आपल्या सर्वांसमोर आणलं त्याबद्दल आपल्या सर्वांचा मी आभार मानतो। माऊली काय सांगाल, तुमच्या काय भावना आहे? तुमचा आनंद तर आज गगनात मावेना असा दिसतोय, तुमच्या चेहऱ्यावर पण ते स्पष्ट दिसते, काय भावना आहे? काही नाही महाराज, जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली। हा सुख सोहळा सर्वांच्या नशिबात नाही, काहीतरी आमचं पूर्वजन्मीचं पुण्य उदयास आलं म्हणून आम्ही एवढ्या तरुण पायात या वाटेला लागलो। एखादं छोटंसं अभंगाचं कडवं ऐकवलं आमच्या प्रेक्षकांसाठी? ऐकव ना महाराज, म्हणा। माझ्या वडिलांची मिराशी गा देवा, तुझे चरण सेवा पांडुरंगा, तुझे चरण सेवा पांडुरंगा, तुझे चरण सेवा पांडुरंगा। माझ्या वडिलांची मिराशी गा देवा, तुझे चरण सेवा पांडुरंगा, तुझे चरण सेवा पांडुरंगा, तुझे चरण सेवा पांडुरंगा। उपवास पारणे राखिला दारवंता, उपवास पारणे राखिला दारवंता, गेला भोगवटा मालागे, गेला भोगवटा मालागे। वडिलांची माझ्या वडिलांची मिराशी गा देवा, तुझे चरण सेवा पांडुरंगा, तुझे चरण सेवा पांडुरंगा, तुझे चरण सेवा पांडुरंगा। वंश परंपरा दासा मी अंकिता, वंश परंपरा दासा मी अंकिता, मंडळी लोला जगोन माझ्या वडिलांची, माझ्या वडिलांची मिराशी गा देवा, तुझे चरण सेवा पांडुरंगा, तुझे चरण सेवा पांडुरंगा, तुझे चरण सेवा पांडुरंगा। श्री ज्ञानदेव तुकार पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की, सद्गुरु जानकीदास महाराज की, धर्मरक्षक छत्रपती शिवाजी महाराज की, जय संभाजी महाराज की, जय श्रीराम, जय श्रीराम।
माऊली तुमच्या काय भावना आहेत ह्या खांद्यावरती घेऊन? वैष्णवा संगती सुख वाटे जीवा तरी माझा दैवा पार नाही या वृत्तीप्रमाणे खरंच मी आज गेली 5 वर्ष वारी करतोय. ह्या वारी दिंडीमध्ये येऊन एवढा आनंद लुटता येतो की खूप असं वाटतं की इथे सर्व संत माझ्या ह्या वारकऱ्यांच्या रूपात आलेले आहेत आणि त्यांचं आज मी त्यांच्या रूपाने मी दर्शन घेतोय. आणि ह्या पांडुरंगाच्या चरणी माझं असंच मागणं आहे की भरपूर असा पाऊस पडू दे आणि सर्वांना शेतकरी राजाला या बळीराजाला मोठं होऊन दे. रामकृष्ण हरी. नक्कीच काही महिला देखील आहेत. ताई काय सांगा, तुमच्या काय भावना आहेत? काही नाही, संत संगती सुख वाटे जीवा एवढंच आणि काही नाही. भरपूर आनंद लुटतो आम्ही सगळेजण एकत्र येऊन भरपूर फुगड्या वगैरे खेळतो. वारकरीच्या शिक्षण संस्थेमध्ये जी मुलं सगळे शिकले ते भरपूर आम्हाला फुगड्या वगैरे शिकवतात. आम्हाला तर काही एवढं येत नाही, पण आज पण खूप आनंद घेतला आम्ही. किती वर्षापासून वारी करता? माझं हे 4थं वर्ष आहे. काय वारीतून काय आनंद मिळतो? काय आनंद मिळतात शब्दात सांगू शकत नाही ना, नाही तर सांगितलं असतं. तुमची कधी वारी? किती वारी? माझी तिसरी वारी. तिसरी वारी आहे. काय भावना काय वारी बाबा? खूप छान आहे. माझं कॉलेज चालू आहे, पण मला आजपर्यंत असं कोणतंही असं संकट वगैरे काय आलं किंवा असं कोणता टाईम नाही की मला असं कॉलेजच्या परीक्षा वगैरे भरून येते मला की मला हा सुख सोहळा बघायला भेटतोय. एवढा टाईम आवर्जून येतो आम्ही सुट्टी काढून. परीक्षा वगैरे असलं तर टीचरांना सांगून वगैरे लवकर येतो. मी इंजिनिअरिंगमध्ये शिकते तरी पण वेळ काढून येते. नक्कीच हा तुकाराम महाराजांच्या वैष्णवांचा जो मेळावा आहे याच्या भावना ह्या शब्दात सांगू शकत नाही, अशीच भावना वारकरी व्यक्त करत आहे. सचिन धुमाळ, LS मराठी, अकलूज.